हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। तुम्ही मला संधी द्याल अशी आशा बाळगते। बारामतीत स्वतःच्याच उमेदवारीचे सुनेत्रा पवारांकडून संकेत। बारामतीत माझ्यासारखा तगडा उमेदवार आणावा, सुप्रिया सुळेंचं आव्हान। लवकरच लोकसभेच्या निवडणुका लागतील। काही जागा राष्ट्रवादीला, काही शिंदेंच्या शिवसेनेला मिळतील। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। शिंदे गट 2019 मध्ये धनुष्यबाण चिन्हावर जिंकलेल्या 18 जागांवर करणार दावा। लोकसभेच्या जागांसंदर्भातील शिंदे गटातील एक्सक्लुझिव्ह माहिती। शिंदे गट 2 मंत्र्यांना लोकसभेत उतरवण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे तर धाराशिवमधून मंत्री तानाजी सावंतांची चर्चा। लोकसभेसाठी मवियाचं 42 जागांवर जवळपास शिक्कामोर्तब। अकोला, भंडारा, गोंदिया, हिंगोली, नाशिक, पुणे आणि वर्धा या 6 जागांवरून तिढा कायम। 27 फेब्रुवारीच्या बैठकीत जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। मवियातील 3 पक्षांचं जागा वाटप आधी होईल, त्यानंतर आमच्याशी चर्चा। 27 तारखेपर्यंत मवियानं वंचितबाबत निर्णय कळवावा, प्रकाश आंबेडकरांची भूमिका। मला उमेदवारी मिळाली तर अनेकांना आनंदच, मवियाकडून अद्याप ऑफर नाही मात्र येण्याची शक्यता। शाहू महाराज छत्रपतींचे स्पष्ट संकेत। भाजप महिन्याच्या अखेरीस लोकसभेच्या 100 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। 2019 मध्ये गमावलेल्या 160 जागांवर भाजपचं विशेष लक्ष। रवींद्र वायकरांच्या पक्षांतराच्या हालचालींना वेग। जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात वायकरांना दिलासा मिळण्याची शक्यता। मुंबई पालिकेची वायकरांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची तयारी। पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर मनसे आक्रमक। कुलगुरूंना निवेदन देत अमित ठाकरेंचा विद्यापीठ प्रशासनाला इशारा। मात्र मनसेचा मोर्चा लोकसभेची तयारी असल्याच्या चर्चांना उधाण। अमित ठाकरेंकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत। राज ठाकरेंनी जबाबदारी दिल्यास यशस्वी पार पाडणार। पुणे लोकसभेच्या जागेवरील प्रश्नावर अमित ठाकरेंचं उत्तर। दिल्लीच्या तख्ताला भीती वाटणारा तुतारीचा आवाज। जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर निशाणा, तर आव्हाडांनी तुतारी फुंकून दाखवावी, 1 लाख बक्षीस देतो। अमोल मिटकरींचं खुलं चॅलेंज। आधी धरणं आंदोलन करून सरकारला निवेदन देणार। सरकारकडून अधिकारी आला तर ठीक, नाही तर 24 तारखेला सकाळी 11 ते 3 वेळेत रास्ता रोको। संध्याकाळी धरणं आंदोलन, तर 25 ला बैठक घेऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। जरांगेंची माहिती। मराठा आंदोलक अजय बारसकरांवर हल्ल्याचा प्रयत्न। मुंबईतील सीएसएमटी परिसरातील घटना, हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।